नमस्कार मित्रांनो, मी आहे सुरेश आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण प्रॉफिटेबल ट्रेडर कसं बनता येईल ह्याविषयी बोलणार आहोत। तर बघा मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल किंवा तुम्ही जुने असाल किंवा तुम्ही प्रोफेशनल ट्रेडर असाल, पण जर तुम्हाला ट्रेडिंग करत असताना वारंवार लॉसेस होत असतील तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। या व्हिडिओमध्ये मित्रांनो, मी तुम्हाला एक गुरु मंत्र सांगणार आहे। हा असा मंत्र आहे मित्रांनो, जो पाळल्याने तुम्ही 101% प्रॉफिटेबल ट्रेडर बनशाल। कारण प्रत्येक प्रो ट्रेडर, प्रत्येक प्रोफेशनल ट्रेडर आणि जो मार्केटमध्ये कंटिन्यू प्रॉफिट कमवत आहे, तो हेच केल्याने मित्रांनो प्रॉफिट कमवत आहे। मी तुम्हाला ओपन चॅलेंज देतो मित्रांनो, जो कोणी प्रॉफिटेबल ट्रेडर असेल त्याने मी जे सांगत आहे ते खोटं आहे हे सिद्ध करावं। कारण यशाचं सर्व गणित मित्रांनो आज जे मी तुम्हाला सांगणार आहे त्यामध्येच लपलेलं आहे। कारण मी जे तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो, ती कुठली स्ट्रॅटर्जी मी तुम्हाला सांगणार नाही आहे की किंवा कुठल्या इंडिकेटरबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। तर मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो फक्त आणि फक्त ट्रेडिंग डिसिप्लिन। बघा मित्रांनो, सायकोलॉजी म्हणजे काय हे तर मला माहिती नाही, कारण प्रत्येकजण सायकोलॉजीवर बोलत असतो। आपण सायकोलॉजी हा विषय थोडा साईडला ठेवू आणि डिसिप्लिन आपण कसं फॉलो करू आणि प्रॉफिटेबल ट्रेडर बनण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर नक्कीच मित्रांनो, तुम्हाला जर प्रॉफिटेबल ट्रेडर बनायचं असेल तर नक्कीच व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आवडला तर नक्कीच कमेंट करा। खरंच मित्रांनो, जर तुम्हाला प्रॉफिटेबल ट्रेडर बनायचं आहे, जीवनामध्ये प्रॉफिट कमवून आपल्या फॅमिलीसाठी स्वतःसाठी जर काही करायचं आहे, तर हे 10 नियम मित्रांनो जे मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही खरोखर पाळा मित्रांनो। बघा मित्रांनो, खूप महत्त्वाचे नियम आहेत मित्रांनो। प्रत्येक प्रोफेशनल ट्रेडर, प्रत्येक प्रॉफिटेबल ट्रेडर मित्रांनो हे नियम पाळतो म्हणजे पाळतोच। बघा, पहिला रूल जो तुम्हाला मी सांगत आहे तो म्हणजे मनी मॅनेजमेंट। जर तुम्ही मनी मॅनेजमेंट फॉलो करशाल तर नक्कीच तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर बनशाल। आता बघा, मनी मॅनेजमेंट म्हणजे काय तर समजून घ्या, जर तुमच्याकडे 50,000 रुपये कॅपिटल आहे आणि 50,000 रुपये संपूर्ण जर तुम्ही डीमॅट अकाउंटमध्ये गुंतवले आणि पूर्ण 50,000 रुपयाने जर तुम्ही एक ट्रेड घेतला मित्रांनो, तर समजून घ्या जर मार्केट तुमच्या विरुद्ध बाजून जाईल तर तुम्हाला खूप मोठा लॉस होईल। त्यामुळे तसं न करता मित्रांनो, तुम्ही ह्या ठिकाणी मनी मॅनेजमेंट हा कॉन्सेप्ट फॉलो करू शकता। म्हणजे तुम्ही तुमचे 50,000 रुपये पूर्ण डीमॅट अकाउंटमध्ये न गुंतवता फक्त 10,000 रुपये तुम्ही डीमॅट अकाउंटमध्ये गुंतवा किंवा डिपॉझिट करा आणि बाकीचे 40,000 रुपये मित्रांनो तुम्ही तुमच्या बँक अकाउंटमध्ये ठेवा। हे झालं आपलं पहिलं। त्यानंतर मित्रांनो, प्रत्येक ट्रेडमध्ये मित्रांनो घेत असताना तुम्हाला तुमचं रिस्क हे फिक्स करावं लागेल। मी परत म्हणतोय, ट्रेड घेत असताना तुम्हाला तुमचं स्टॉप लॉस किंवा तुमचं रिस्क तुम्हाला फिक्स करावं लागेल। तुम्हाला प्रति ट्रेड रिस्क हे 4 ते 6% मित्रांनो तुम्हाला ठेवावं लागेल। हे बघा, प्रत्येकाच्या ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार तुम्ही ठेवू शकता, पण 6% पेक्षा जास्त तुम्ही ठेवू नका। यदा कदाचित तुम्ही जास्त ठेवशाल तर तुम्हाला रिस्क रिवॉर्ड फॉलो करण्यासाठी खूप सारे प्रॉब्लेम येऊ शकतात आणि जर कमी ठेवशाल तर तुमचा स्टॉप लॉस खूप लवकर हिट होण्याची शक्यता जास्त आहे। रूल नंबर 2, रिस्क मॅनेजमेंट। आता रिस्क मॅनेजमेंट म्हणजे काय तर एक लक्षात घ्या, रिस्क कंट्रोल केल्याशिवाय तुम्ही ट्रेडिंगमध्ये सक्सेस होणं शक्य नाही। रिस्क कंट्रोल केल्याशिवाय तुम्ही ट्रेडिंगमध्ये सक्सेस होणं शक्य नाही। बघा, हे विसरू नका मित्रांनो जे मी तुम्हाला सांगत आहे। त्यासाठी तुम्हाला कंपल्सरी आहे मित्रांनो 4 ते 6 पॉईंटचा तुम्हाला स्टॉप लॉस ठेवणं खूप गरजेचं आहे। मी परत म्हणतो, जो तो ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार ठेवू शकतो, पण मी तुम्हाला सांगत आहे 4 ते 6% तुम्ही ठेवू शकता। दुसरी गोष्ट ही झाली मित्रांनो, जर एखादा प्लॅटफॉर्म तुम्हाला ट्रेडिंग करण्यासाठी लिव्हरेज किंवा मार्जिन प्रोव्हाइड करत असेल तर त्यावेळेस कमीत कमी लिव्हरेज किंवा मार्जिन तुम्ही यूज करून ट्रेडिंग सुरू करा। जास्त तर तुम्ही मार्जिन किंवा लिव्हरेज घेत असेल तर तुम्हाला तोटा हा जास्त होऊ शकतो। त्यामुळे रिस्क रिवॉर्ड सुद्धा मित्रांनो तुम्हाला चांगल्या प्रकारे फॉलो करावं लागेल। आता बघूयात रूल नंबर 3 म्हणजे रिस्क रिवॉर्ड। आता रिस्क रिवॉर्ड म्हणजे काय, पहिली गोष्ट ही समजून घ्या मित्रांनो की जर तुम्ही ट्रेडिंग करत आहे तर तुम्हाला रिस्क ही घ्यावाच लागेल मित्रांनो। आता रिस्क घेशाल पण कशी, बघा, तुम्हाला मार्केटमध्ये किंवा ट्रेडिंग करत असताना 1:1 हा जर तुम्ही रूल फॉलो केला तर तुम्हाला लॉसेस होण्याचे चान्सेस थोडे जास्त आहेत मित्रांनो। म्हणजे कसं, मार्केटला 1 रुपये देणं आणि 1 रुपये प्रॉफिट कमवणं। 1:2 म्हणजे मार्केटला 1 रुपये देणं आणि 2 रुपये कमवणं। 1:3 म्हणजे मार्केटला 1 रुपये देणं आणि 3 रुपये कमवणं। तुम्हाला
सगळ्यात बेस्ट जर मी तुम्हाला सांगलं व मिनिमम तुम्ही काय करा 1:2 किंवा 1:3 हा रूल मित्रांनो तुम्ही फॉलो करा. बघा जर तुम्हाला ट्रेडिंगमध्ये सक्सेसफुल व्हायचं आहे तर रिस्क मित्रांनो तुम्हाला उचलावंच लागेल आणि हा रूल मित्रांनो तुम्हाला कंटिन्यू फॉलो करावा लागेल. नक्कीच मित्रांनो काही दिवस तुमचं असं होईल की तुमचे स्टॉप लॉस होतील. तुमचेच नाही मित्रांनो प्रत्येक प्रोफेशनल ट्रेडरचा हा स्टॉप लॉस हिट होतो मित्रांनो, पण ते रिस्क रिवॉर्ड हे फॉलो करतात मित्रांनो. म्हणूनच ते ट्रेडिंग करत असताना प्रॉफिटेबल ट्रेडर बनतात मित्रांनो. मार्केटला खुशीने तुमचा स्टॉप लॉस द्या, स्टॉप लॉस ट्रेल करू नका मित्रांनो. मात्र प्रॉफिट जर तुम्हाला होत आहे मित्रांनो नक्कीच तुम्ही प्रॉफिट ट्रेल करा आणि मार्केटमध्ये चांगलं प्रॉफिट मित्रांनो तुम्ही कमवा. रूल नंबर 4 म्हणजे ट्रेडिंग जर्नल. आता ट्रेडिंग जर्नल काय मित्रांनो, तर तुम्ही जे ट्रेड घेता मित्रांनो ते कंटिन्यू लिहित चला. म्हणजे तुम्ही ज्या चुका वारंवार करता मित्रांनो आणि ज्या चुका केल्यामुळं तुम्हाला सारखे लॉसेस होतात त्या चुका न करता मित्रांनो तुम्हाला तुमच्या चुका लक्षात येतील आणि त्या चुका तुम्ही परत करणार नाहीत. म्हणून ट्रेडिंग जर्नल लिहित चला मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला प्रॉफिट कसं कमवायचं आणि कोणत्या सेटअपमध्ये तुम्हाला जास्त प्रॉफिट होत आहे हे तुम्हाला ट्रेडिंग जर्नलमुळे समजेल. रूल नंबर 5 बघा मित्रांनो, हा रूल नंबर असा आहे 5 की ह्यामध्ये प्रत्येक ट्रेडर मित्रांनो अटकतो. तो बिगिनर असो की प्रोफेशनल ट्रेडर असो. खूप महत्त्वाचा रूल नंबर 5 मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे. 1 सेटअप. बघा मित्रांनो यूट्यूबवर तुम्हाला भरपूर सारे स्ट्रॅटर्जीज आहेत, भरपूर सारे यूट्यूबर आहेत, भरपूर साऱ्या पुस्तकांमध्ये मित्रांनो वेगवेगळ्या स्ट्रॅटर्जी सांगितलेल्या आहेत आणि तुम्ही प्रत्येकाचे व्हिडिओ बघतात, नवनवीन स्ट्रॅटर्जी शिकण्याचा प्रयत्न करतात आणि त्या शिकून मित्रांनो तुम्ही ट्रेडिंग करत असताना त्या यूज करतात. पण कुठली स्ट्रॅटर्जी मित्रांनो तुम्ही किंवा कुठला सेटअप मित्रांनो तुम्ही रेग्युलर किंवा कंटिन्यू फॉलो करत नाही आणि न फॉलो केल्यामुळं मित्रांनो तुम्हाला लॉसेसचा सामना करावा लागतो. जर तुम्हाला प्रॉफिटेबल ट्रेडर खरंच बनायचं आहे मित्रांनो तर 1 सेटअप मित्रांनो तुम्हाला फॉलो करावा लागेल. कमीत कमी 1 वर्ष मित्रांनो 1 सेटअप हा तुम्हाला फॉलो करावाच लागेल. बघा जर तुम्ही नवनवीन स्ट्रॅटर्जी शिकत असाल तर तुमचं माइंड मित्रांनो 100% कन्फ्यूज होईल. म्हणून एक सेटअप फॉलो करा, बॅक टेस्ट करा मित्रांनो. तुम्ही तुमच्या गरजेनुसार पुलबॅक स्ट्रॅटर्जी, ब्रेकआउट स्ट्रॅटर्जी किंवा ट्रेंड फॉलोविंग, सपोर्ट आणि रेसिस्टन्स जसं तुम्हाला योग्य वाटेल मित्रांनो त्यानुसार तुम्ही बॅक टेस्ट करा आणि एकच सेटअप मित्रांनो तुम्ही फॉलो करा. जर एक सेटअप तुम्ही फॉलो करशाल ना मित्रांनो तर प्रॉफिटेबल तुम्ही बनशाल. पण हे पण लक्षात घ्या की दररोज हा सेटअप तुम्हाला भेटेलच याची शाश्वता नाही. म्हणून ज्यावेळेस तुमचा सेटअप बनेल मित्रांनो आपल्या सेटअपसोबत प्रामाणिक राहा. तुमचा सेटअप मित्रांनो तुम्हाला नक्कीच प्रॉफिटेबल ट्रेडर बनवेल यावर विश्वास ठेवा. 100 दिवस मित्रांनो तुम्ही फॉलो करा किंवा 1 वर्ष तुम्ही फॉलो करा मित्रांनो, नक्कीच तुम्हाला त्याचा रिझल्ट हा पॉझिटिव्ह पाहायला भेटेल. रूल नंबर 6 ओव्हर ट्रेडिंग. आता बघा मित्रांनो ओव्हर ट्रेडिंग म्हणजे काय की जास्तीत जास्त ट्रेड घेणं. एक घेणं, दुसरा ट्रेड घेणं, तिसरा घेणं, चौथा घेणं, 5वा घेणं, 6वा घेणं. काही मित्रांनो असे ट्रेडर आहेत जे दिवसाला 10 ते 15 ट्रेड घेतात आणि असं ट्रेडिंग केल्यामुळे मित्रांनो तुम्हाला नुकसानाचा सामना करावा लागतो. म्हणून जर तुम्हाला असं वाटत असेल की मी जास्त ट्रेड घेईन आणि प्रॉफिटेबल बनन तर असा कुठलाच ट्रेडर नाही मित्रांनो जो जास्त ट्रेड करून प्रॉफिटेबल ट्रेडर बनतो. इतिहास बघा मित्रांनो प्रत्येक ट्रेडरचा तुम्हाला 100% प्रत्येक व्यक्ती हा मित्रांनो जास्त ट्रेड केल्यामुळं हा लॉसच त्याला सामना करावा लागतो. म्हणून मित्रांनो तुम्ही कमी ट्रेड घ्या, म्हणजे 1 किंवा 2च ट्रेड घ्या मित्रांनो, म्हणजे तुमची शाश्वती जास्त असते मित्रांनो ट्रेड करण्याची. कारण मार्केट मित्रांनो दररोज आहे, पण एकदा का जर तुमचं कॅपिटल गेलं मित्रांनो तर ते परत येणार नाही. म्हणून असे ट्रेड निवडा मित्रांनो जे की सेफ आहेत आणि ज्याची विनिंग प्रोबॅबिलिटी मित्रांनो ही जास्त आहे. रूल नंबर 7 म्हणजे अवॉइड स्कॅल्पिंग. आता स्कॅल्पिंग शिकणं खूप गरजेचं आहे मित्रांनो, कारण भरपूर यूट्यूबरचे व्हिडिओ आहेत मित्रांनो स्कॅल्पिंगवर बेस. तुम्ही बघितले असतील जे स्कॅल्पिंग करतात आणि मिनिटामध्ये प्रॉफिट कमवतात, काही सेकंदामध्ये प्रॉफिट कमवतात, ते तुम्हाला दाखवतात आणि आपल्याला असं वाटतं मित्रांनो की किती लवकर यांना प्रॉफिट होतं आणि नवीन ट्रेडर मित्रांनो ह्यामध्येच फसल्या जातात. बघा मित्रांनो जर तुम्ही नवीन ट्रेडर आहात आणि जर तुम्हाला मार्केटचा 4 ते 5 वर्षाचा एक्सपिरियन्स नाही आहे तर तुम्ही स्कॅल्पिंगकडे वळूच नका मित्रांनो. जर तुमचं कॅपिटल कमी आहे, थोडं कॅपिटल आहे, स्कॅल्पिंग करू नका. भरपूर यूट्यूबर आहेत मित्रांनो, भरपूर व्हिडिओ मी सुद्धा बघितलेले आहेत मित्रांनो जे हे सांगतात की जर तुमच्याकडे कमी कॅपिटल आहे तर तुम्ही स्कॅल्पिंग करा. मी तुम्हाला सांगतो मित्रांनो स्कॅल्पिंग करू नका. जर माझं म्हणणं खरं असेल ना मित्रांनो तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही मेसेज करा किंवा काहीतरी सांगा मला की हे की तू जे म्हणतोयस ते खरं आहे.
कारण स्कॅल्पिंगनं तुम्हाला मित्रांनो नुकसान होणार 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 म्हणजे होणारच. कारण आपण काय करतो माहिती आहे की मित्रांनो, स्कॅल्पिंग करत असताना आपल्याला थोडंफार प्रॉफिट जर दिसलं ना, आपण ते बुक करतो. 300 400 500 रुपये आपल्याला दिसले की आपण लगेच बुक करतो. पण ज्यावेळेस आपल्याला लॉसेस व्हायला सुरुवात होतो ना मित्रांनो, त्यावेळेस आपण प्रॉफिट किंवा सॉरी ज्यावेळेस आपल्याला लॉसेस होत असतो ना मित्रांनो, त्यावेळेस आपण लॉस बुक करत नाही. आणि बुक न केल्यामुळं मित्रांनो आपलं संपूर्ण कॅपिटल उडतं मित्रांनो, आणि खूप मोठा लॉस आपल्याला होतो मित्रांनो. मानसिक तणाव मित्रांनो आपल्याला येतो. त्यामुळे स्कॅल्पिंगच्या नादी मित्रांनो तुम्ही लागू नका. स्विंग ट्रेड करा मित्रांनो, किंवा पोझिशनल ट्रेड करा मित्रांनो, आणि रिस्क रिवॉर्ड त्यामध्ये मित्रांनो फॉलो करा. पण स्कॅल्पिंग मित्रांनो मात्र तुम्ही करू नका. जर तुम्ही स्कॅल्पिंग करशाल तर तुम्ही बर्बाद होशाल मित्रांनो. नंबर 8, प्राइस ॲक्शन. माझ्या मते सर्वात सेफेस्ट ही स्ट्रॅटेजी आहे मित्रांनो. कारण भरपूर असे ट्रेडर आहेत मित्रांनो, जे आपल्या चार्टवर खूप सारे इंडिकेटर्स लावतात आणि लोकांना दाखवतात की हे इंडिकेटर वापरल्यामुळं मला असं प्रॉफिट झालं. नक्कीच इंडिकेटर तुम्हाला एक मार्केटची दिशा समजण्याचे थोडेफार मदतगार आहेत, पण पूर्णपणे इंडिकेटर्सवर अवलंबून राहणं खरोखर तुमच्यासाठी धोक्याचं आहे मित्रांनो. त्यासाठी मित्रांनो तुम्ही फक्त कॅन्डलस्टिक पॅटर्न समजून घ्या, सपोर्ट रेसिस्टन्स मित्रांनो समजून घ्या, प्राइस ॲक्शन शिका मित्रांनो, रीड करा मित्रांनो. शक्य तेवढा जास्त वेळ मित्रांनो तुम्ही प्राइसला समजून घ्या. तुम्ही जास्त मार्केटला समजून घेशाल मित्रांनो, तेवढं तुम्ही मार्केटमध्ये टिकशाल. म्हणून इंडिकेटरला मित्रांनो दूर करा आणि प्राइस ॲक्शनवरच मित्रांनो तुम्ही ट्रेड करा. नंबर 9, जर तुम्हाला मार्केटमध्ये प्रॉफिट झालं तर मार्केटमधून प्रॉफिट घेऊन लगेच एक्झिट मारा मित्रांनो. जर तुम्ही असं करत नसल आणि जर का तुम्हाला जर प्रॉफिट झालं आणि तरीही सुद्धा तुम्ही मार्केटमध्ये टिकले आहात किंवा ट्रेड घेत आहात, तर नक्कीच तुम्हाला होऊ शकतं 1-2 ट्रेडमध्ये प्रॉफिट होईल, पण शेवटी तुम्हाला मित्रांनो लॉसेसचा सामना करावा लागेल. म्हणून जेव्हा तुम्हाला सुरुवातीला प्रॉफिट होतं तेव्हा लगेच मार्केटला प्रॉफिट कमवा आणि मार्केटला बाय बाय करून मार्केटमधून एक्झिट घ्या. कारण असं जर तुम्ही करशाल ना मित्रांनो, तर नक्कीच तुम्हाला प्रॉफिट हातामध्ये टिकवता येईल. आणि जर तुम्ही प्रॉफिट टिकवलं तर पुन्हा नव्याने उद्या तुम्हाला परत सेटअप भेटेल आणि पुन्हा एकदा तुम्ही ट्रेड करू शकता. रूल नंबर 10 म्हणजे आजचं प्रॉफिट मित्रांनो उद्या लॉसमध्ये कन्वर्ट करू नका. खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो, जर तुम्ही ह्या रूलकडे फोकस केला तर. आज जर मित्रांनो तुम्हाला काही प्रॉफिट झालं आहे, सपोज आपण पकडू उदाहरणार्थ की आज आपल्याला प्रॉफिट झाले 5,000 रुपये, आणि 5,000 रुपयेमधून आज आपण प्रॉफिट घेऊन मार्केटला एक्झिट मारलं आहे आणि उद्या परत आपण ट्रेड करण्यासाठी बसलेलो आहोत. आपल्याला आपला सेटअप भेटला, आपण ट्रेड पण एक्झिक्यूट केला, आणि जर का आपण संपूर्ण कॅपिटल 5,000 रुपये जे की आपण काल कमावलं होतं ते जर आपण लॉसेसमध्ये कन्व्हर्ट केलं, तर मित्रांनो आपण कधीच प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकत नाही. हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. कुठलाच यूट्यूबर तुम्हाला हे सांगणार नाही किंवा कुठलाच प्रोफेशनल ट्रेडर मित्रांनो तुम्हाला ह्याविषयी बोलणार नाही. कारण हे समजून घ्या, जर आज आपण प्रॉफिट सपोज 5,000 रुपये कमवलं आणि उद्या आपण ट्रेडिंग करतोय, तर त्यावेळेस फक्त मित्रांनो आपल्याला 2,000 रुपयाचा मार्केटला द्यायचे आहेत आणि 3,000 रुपये पुन्हा एकदा आपल्याला आपल्या घरी घेऊन जायचे आहेत. जर तुम्ही हा रूल फॉलो करशाल मित्रांनो, तर तुम्हाला प्रॉफिटेबल ट्रेडर बनण्यापासून जगामध्ये कोणीच थांबू शकत नाही. आजचं प्रॉफिट मित्रांनो तुम्ही उद्या लॉसमध्ये कन्वर्ट कधीच करू नका. हा गुरु मंत्र आहे मित्रांनो, याला खास करून तुम्ही तुमच्या काळजावर तुमच्या मनावर मित्रांनो करून ठेवा. खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो, मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असताना तुम्ही कधीच लालच धरू नका. पेशन्स ठेवा. पेशन्समध्येच मित्रांनो विजयाचं रहस्य आहे, हे कधी विसरू नका. 10 रूल मित्रांनो आत्तापर्यंत मी तुम्हाला सांगितले आहेत. ह्याचबरोबर मित्रांनो ह्यासोबतच अजून एक गोष्ट मित्रांनो तुम्ही नक्की करा, 11 नंबरची, ते म्हणजे ट्रेडिंग जर्नल. ट्रेडिंग जर्नल मित्रांनो नक्की लिहा. कारण आता ट्रेडिंग जर्नल म्हणजे काय, तर तुम्ही दिवसभरामध्ये ट्रेडिंग करत असताना ज्या ज्या गोष्टी करतात मित्रांनो, जो सेटअप वापरतात, जिथं तुम्ही एंट्री घेता, जिथं एक्झिट घेता, तुम्हाला स्टॉप लॉस किती होतो, स्टॉप लॉस तुम्ही कितीचं घेता, टार्गेट तुम्ही कितीचं ठेवता, प्रॉफिट तुम्हाला कितीचं होतं, लॉस तुम्हाला किती होतो, किती वेळ तुम्ही मार्केटमध्ये टिकता, ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो ना तुम्ही एका नोटमध्ये लिहित चालला. नसेल तुमच्याकडे कॉम्प्युटर, नसेल तुमच्याकडे टॅब, तर मित्रांनो तुम्ही एखाद्या वहीमध्ये मित्रांनो ह्या गोष्टी लिहित चालला. याचा तुम्हाला मित्रांनो फायदा हा आहे की तुमच्या चुका मित्रांनो तुम्हाला दिसतील. कारण मित्रांनो माणूस हा चुकीचा पुतो, ज्या चुका करतो ना मित्रांनो तो चुका करून तो विसरून जातो. म्हणून जर तुम्ही ट्रेडिंग जर्नल मेंटेन केलं तर तुमच्या चुका तुम्हाला दिसतील आणि ज्या चुका तुम्ही करत आहेत त्या वारंवार परत तुम्ही करणार नाहीत. त्याचबरोबर मित्रांनो आता जे काही मी सांगितलं त्याचं सार मी तुम्हाला सांगत आहे. मित्रांनो बघा, लक्ष देऊ नका. फोकस ऑन प्रोसेस नॉट प्रॉफिट अँड लॉस.
म्हणजे तुम्ही फक्त प्रोसेसला फॉलो करा मित्रांनो. जे मी तुम्हाला सांगितलं ही एक प्रोसेस आहे मित्रांनो. ही जर प्रोसेस तुम्ही फॉलो केली ना मित्रांनो, तर तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर बनशाल. दुसरी गोष्ट, प्रॉफिट आणि लॉसकडे मित्रांनो तुम्ही बघू नका. मंथ एंड किंवा वर्षाच्या अखेरीस मित्रांनो तुम्ही नक्कीच प्रॉफिटेबल ट्रेडर बनशाल. पण कमी पैसा किंवा जास्त पैसा याला व्हॅल्यू देऊ नका मित्रांनो. तुमच्याकडे कुठलंही कॅपिटल असू द्या मित्रांनो, पण मिनिमम मित्रांनो तुमच्याकडे 3 ते 4 लाख रुपये कॅपिटल असू द्या, तरच तुम्ही ट्रेडिंगला सुरुवात करा. जर कमी पैशाने तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर मित्रांनो तुम्हाला रिस्क मॅनेज करायला खूप साऱ्या अडचणी येतील. मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, जास्त पैसा किंवा जलद गतीनं पैसा कमवायच्या नादामध्ये तुम्हाला खूप मोठा लॉसेस होऊ शकतो. म्हणून पेशन्स ठेवा, प्रोसेसला फॉलो करा मित्रांनो. परत सांगतोय मित्रांनो, प्रोसेसला फॉलो करा. प्रॉफिट करण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे, खूप आणि खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. नक्कीच मित्रांनो, जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी कशा वाटल्यात, जे मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो प्रॉफिटेबल ट्रेडर बनण्यासाठी, जर हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.